बातमी मराठा आरक्षणासंदर्भातली आहे। सगळे सोयरे आणि हैदराबाद गॅझेट यावर आता ठाम असलेले जरांगे पाटील जे आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देत मराठा समाजाने पुणे, जालना आणि परभणी जिल्हा बंदची हाक दिली आहे। तर बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधव आज आंदोलन करणार आहेत। त्याचबरोबर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा सुद्धा 4था दिवस आहे। सकाळी 10 वाजता ते पत्रकार परिषद घेतील। दरम्यान मराठा आणि ओबीसी या आंदोलनांनी जालना जिल्हा उपोषणाचा अगदी हॉटस्पॉट ठरतोय। दरम्यान मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक होणार आहे। मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे। तर पुण्यातल्या सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रात्री मुंबईमध्ये धडकले। सरकारने जरांगेंच्या उपोषणाची दखल न घेतल्यास वर्षा बंगल्यासह मंत्रालयाला घेराव घालावा लागणार असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला होता। दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदेंसोबत भेट घालून देण्याचं आश्वासनही दिलं। सोमवारी 3 न्यायाधीशांसोबत सरकार चर्चा करणार असून गुन्हे मागे घेण्याबाबतची ही प्रक्रिया सुरू असल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय। पुण्यावरून आंदोलनकर्ते आलेले त्यांचे 5 प्रतिनिधी मी आणि माननीय मुख्यमंत्री यांची भेट करून देण्याचं या ठिकाणी मी त्या शिष्टमंडळाला किंवा आंदोलनकर्त्यांना सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर त्यांची चर्चा केली जाईल।